मी दिगंबर कालिदास जोशी सार्थ भृतहरी त्रिशतक या पुस्तकाचा लेखक आणि माझ्या गुरुभगिनी सौ अनुराधा दामले आम्ही नमस्कार करत आहोत. मी यापूर्वी भृतहरीची चरित्रगाथा पहिल्या एपिसोडमध्ये आपणास टाकलेलीच आहे. आजपासून आम्ही हे जे 300 श्लोक आहेत, सार्थ भृतहरी त्रिशतक म्हणजे 300 श्लोक आहेत, ते 300 श्लोक आहेत त्याचं आम्ही निरूपण करणार आहोत. ते श्लोक म्हणजे नीतिशतक, त्यानंतर शृंगार शतक आणि वैराग्य शतक. याप्रमाणे आम्ही आज नीतिशतक ह्यातले पहिले 5 किंवा 6 श्लोक आणि त्याचं निरूपण मी सादर करणार आहे. कृपया आपण त्याचा स्वीकार करावा आणि आपल्या काही सूचना असतील तर फोन नंबर 94 22 33 11 41 या व्हॉट्सअपवर मला अवश्य कळवाव्या. योग्य ती सुधारणा नक्की करूया. मी आता माझ्या गुरुभगिनी अनुराधाताईंना पहिला श्लोक, नीतिशतकमधला पहिला श्लोक वाचायला सांगतो. वाचा. दिक्कालाद्यनवच्छिन्नानन्तचिन्मात्रमूर्तये स्वानुभूतेकमानाय नमः शांताय तेजसे. हां, अनादिकालापासून जेव्हा जेव्हा शास्त्रांची रचना केली गेली तेव्हा ऋषीमुनींनी सर्वप्रथम त्या परब्रह्माची स्तुती केली आहे. महाराज भर्तृहरी यांनी याच परंपरेप्रमाणे 10 दिशा, 3 काळ म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमान काळ व जो परमात्मा सदैव चैतन्यमय आहे आणि ज्यांच्या सत्तेचे अनुभव आत्म्याद्वारा केला जातो आणि जे शांती तेजस्वरूप आहेत, अशा परमपुरुषास भर्तृहरी नमस्कार करीत आहेत. दुसरा श्लोक वाचा. साहित्य संगीत कलाविहीनः साक्षात् पशुपुच्छ विषाणहीनः तृणन्न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनां. जे मनुष्य प्राणी साहित्याबाबत अनभिज्ञ अशिक्षित आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यात शिक्षणाला महत्त्व दिले नाही, जे संगीताच्या ज्ञानापासून अनभिज्ञ आहेत आणि कलेपासूनही दूर राहतात आणि आयुष्य म्हणजे केवळ उदरभरण करणे आणि खाल्लेले अन्न विसर्जित करणे हाच जीवनाचा मुख्य उद्देश समजतात, असे जे मनुष्य प्राणी आहेत त्यांना पशुच म्हणावे. पशूंना शेपूट व शिंगे असतात. अशा मनुष्य प्राण्यांना मात्र शेपूट व शिंगे असल्याचे दिसत नाही. नशीब म्हणूनच केवळ ते गवत खात नाहीत एवढेच. अशा मनुष्य प्राण्याचे जीवन व्यर्थ म्हणून समजावे असे भर्तृहरी आपल्याला या श्लोकातून सांगतात. आता तिसरा श्लोक. अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञः ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापीतं नरं नरञ्जयति. या श्लोकात भर्तृहरी आपणास सांगतात, या जगात 3 प्रकारचे मनुष्य प्राणी आहेत. ते म्हणजे असमजूतदार, अज्ञानी आणि मूर्ख. असमजूतदार माणसांना समजावून सांगता येते, त्यांची बुद्धी वेळ आल्यावर परिपक्व होते. अज्ञानी माणसाचे अज्ञान शास्त्राचे ज्ञान देऊन दूर केले जाऊ शकते. परंतु ज्याला सर्व काही समजत असून सुद्धा ते कळत नसल्याचा आव आणतात व कळत असूनही असमजूतदारपणाचा आव आणतात, तसेच
अहंकारी, लोभी, रागीट व अविवेकाने वागणारे असे मनुष्य प्राणी मूर्ख या सदरात गणले जातात. व्यक्तीची बुद्धी प्रत्येक वेळी आहे तशीच राहते, त्यात कमी व जास्त होत नाही. शास्त्राचे ज्ञानही त्यात बदल करू शकत नाही. अशा समजूतदार माणसाला ब्रह्मदेव देखील जागे करू शकत नाही. झोपलेल्याला जागे करणे शक्य असते, पण ज्याने झोपेचे सोंग घेतले आहे त्याला माणूसच काय पण ब्रह्मदेव देखील जागे करू शकणार नाही. आता पुढचा श्लोक. स्वायत्तमेकान्तगुणं विधात्रा विनिर्मितं छादनमज्ञतायाः विशेषतः सर्वविदां समाजे विभूषणं मौनपंडितानां. हां, देवाने माणसाला उपभोगण्याचा एक मार्ग म्हणून मौन व्रत धारण करण्याचा मार्ग दिला आहे. मौन धारण करण्यासाठी पुन्हा पुढेही हात पसरावा लागत नाही. माणसाच्या मूर्खपणावर पडदा टाकण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. मौन व्रताचे अनेक फायदे आहेत, परंतु मूर्ख माणसाला त्याचे महत्त्व समजत नाही. विद्वान लोकांच्या सभेमध्ये अल्पज्ञानी माणसाला काही समजत नसेल आणि त्याने त्यावेळी मौन स्वीकारले तर हे मौन त्याचे आभूषण समजले जाते. माणसाने कुठल्याही विषयावर आपल्या ज्ञानापेक्षा जास्त बोलू नये. जेवढे आवश्यक असेल तेवढेच बोलावे. भर्तृहरी वरील श्लोकातून सांगतात, माणसाने मौन व्रताचे महत्त्व समजून घ्यावे आणि वेळोवेळी समयप्रसंगी त्याचा उपयोग करून आपले अज्ञान जगासमोर उघड करू नये. आता पुढचा 5वा श्लोक वाचा. प्रसंयमणिमुद्धरेन् मकरवक्त्रदंष्ट्रातरात् समुद्रमपि सन्तरेत् प्रचलदुर्मिमालाकुलं भुजङ्गमपि कोपितं शिरसि पुष्पवद्धारयेत् न तु प्रतिनिविष्टः मूर्खजनचित्तमाराधयेत्. आपल्या योग्यतेप्रमाणे माणूस मगरीच्या तोंडातून म्हणजे दाढेतून मणीसुद्धा काढू शकेल. विशाल व विक्राळ समुद्र लाटातून पोहून पण येऊ शकेल. अत्यंत विषारी नागाला आपल्या डोक्यावर फुलाप्रमाणे माळू शकेल, धारण करू शकेल. परंतु मूर्खाची मते बदलविणे अशक्य आहे. मूर्ख माणसांचा विशेष म्हणजे त्याने एखादे मत बनवले की त्यापासून त्याला परावृत्त करणे अशक्य असते. शहाण्या माणसास मार्गदर्शन केल्यानंतर अतार्किक असंभवनीय कामसुद्धा तो सहज करू शकतो, पण मूर्ख बदलत नाही असं या श्लोकात भर्तृहरीने आपल्याला सांगितलेले आहे.